नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की माऊसचा जो लॅपटॉपवर असतो त्याचा योग्य वापर कसा करायचा. तुम्ही जर इथे बघाल तर या लॅपटॉपवर हा जो एरिया आहे याला आपण माऊस म्हणतो, राईट. हा जो अख्खा एरिया आहे त्याला, त्याच्यापैकी हा जो हे जे बटन आहे त्याला लेफ्ट माऊस बटन म्हणतात आणि हा जो आहे त्याला राईट माऊस बटन म्हणतात. म्हणजे तुम्ही बसलात पी सी समोर की त्याच्या डाव्या बाजूचं लेफ्ट माऊस बटन आणि उजव्या बाजूचं राईट माऊस बटन. आता याला वापरताना तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर लक्षात येईल की इथे हा जो एरिया आहे ज्याला आपण टचपॅड म्हणतो त्याच्यावरनं जेव्हा तुम्ही बोट फिरवाल तेव्हा इथे समोर जो एक कर्सर आहे काळ्या कलरचा तुमच्या इथे लक्षात असेल, तो कर्सर तुम्ही जसं जसं बोट या टचपॅडवर फिरवता त्याप्रमाणे तो हलतो. फक्त याच्यामध्ये एक गोष्ट काय लक्षात ठेवायची असते की तुम्ही जर का तुमचा जो कर्सर आहे तो जर का सेंटरला असेल तर तुम्हाला अगदी तुमचं बोट सुद्धा या सेंटरलाच ठेवायची आवश्यकता नाही आहे. तर तुम्हाला काय करायला पाहिजे की तुमचं जे बोट आहे त्याची स्लाइडिंगची जी डायरेक्शन आहे ती महत्त्वाची आहे. म्हणजे कसं, तर आता समजा हे सेंटरला जरी कर्सर आत्ता आहे तर तरी तुमचं बोट जे आहे ते तुम्ही अगदी वरती जरी धरलं तरी चालणार आहे आणि वरती धरून जर का तुम्ही ते खालती स्लाइड केलं तर ते खालच्या डायरेक्शन येणार आहे. इनफॅक्ट तुम्ही बघाल की आत्ता जरी कर्सर हा सेंटरला असला तरीसुद्धा मी अगदी या कोपऱ्यात जरी माझं बोट नेलं आणि ते खालती आणलं तरी पण ते खालतीच येणार आहे. जेव्हा मी राईट साईडला नेतो तेव्हा कर्सर राईट साईडला जातोय, जेव्हा मी लेफ्ट साईडला जातो तेव्हा कर्सर लेफ्ट साईडला जातोय. सॉरी अबाउट दिस वन, एक मिनटं. जेव्हा तो पुन्हा आता लेफ्ट साईडला नेला तेव्हा तो लेफ्ट साईडला जातोय. याच्यामध्ये एक गोष्ट काय लक्षात ठेवायची की तुमचं बोट जे आहे ते अगदी हळूहळू मूव्ह करण्याची आवश्यकता नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, अगदी असं 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 करायची गरज नाही आहे. तर तुम्ही काय करायला हवं की थोडंसं बोट असं मागे या साईडला नेऊन पूर्ण स्मूथली ते स्लाईड करायला हवं, पूर्ण स्मूथली. म्हणजे कसं तुमचं 1 ते 2 टप्प्यांमध्ये तुम्हाला जे अंतर आहे ते कव्हर करता आलं पाहिजे. सिमिलरली जर का मला या कोपऱ्यातनं या कोपऱ्यात जायचं असेल तर मी डावीकडनं ते स्मूथली इकडे आणेन, पुन्हा इथून उजवीकडे जरा स्मूथली म्हणजे मॅक्झिमम डिस्टन्स जे आहे, जास्तीत जास्त अंतर जे आहे ते तुम्हाला कमीत कमी स्टेप्समध्ये कव्हर करता आला पाहिजे, राईट. आता तुम्ही बघाल की इथे वरती कॅल्क्युलेटर आहे. हे जे कॅल्क्युलेटर नावाचं सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे याला आपण आत्ता वापरून बघणार आहोत. तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही जे खरं कॅल्क्युलेटर असतं ते तुम्ही तुमच्या हातात आत्ता पकडलेलं आहे आणि हे कर्सर जो आहे हा ब्लॅक कलरचा ते म्हणजे तुमचं बोट आहे. आता समजा तुम्हाला एक साधं गणित करायचं असेल की 9 + 8 = 17 तुम्हाला माहिती आहे, तर तुम्ही खरं कॅल्क्युलेटरवर काय कराल, तुम्ही तुमचं बोट जे आहे ते 9च्या वरती घेऊन जाल, बरोबर आहे. पण बोट फक्त कॅल्क्युलेटरच्या 9च्या बटनवर नेलं त्यामुळे काही होत नाही. आपल्याला काय करायला लागतं, ते बोट आपल्याला दाबायला लागतं, त्या बटनावर दाबायला लागतं. तसंच इथे जर का तुम्हाला त्या 9वर बोट दाबायचं असेल तर ते तुम्हाला या माऊसच्या लेफ्ट बटनच्या थ्रू करायला लागतं. म्हणजे आता तुम्ही बघाल की हे जे माऊसचं लेफ्ट बटन आहे, मी माझं बोट त्याच्यावर नेलं आणि फक्त एकदा असं हळूचकन दाबलं. असं दाबल्याबरोबर तुम्हाला कॅल्क्युलेटरची जी स्क्रीन आहे त्या कॅल्क्युलेटरच्या स्क्रीनवर तुम्हाला 9 हा आकडा तिथे आलेला आहे. आता मी काय केलं, आता माझं बोट तिथल्या प्लसची जी साईन आहे त्या प्लसच्या साईनवर नेलं. बोट नेलं म्हणजे आपल्या या केसमध्ये काय, आपण कर्सर नेला, कर्सर किंवा तो जो ॲरो आहे तो प्लस साईनवर नेला. बट अगेन नुसता कर्सर तिथे नेऊन फायदा नाही आहे किंवा नुसतं बोट तिथे नेऊन फायदा नाही. आपल्याला ते बोट त्या बटनावर दाबायचं आहे. तर बटनावर दाबायचं म्हणजे लेफ्ट क्लिकचा आपल्याला वापर करायला लागेल. पुन्हा मी एकदा दाबलं, तुम्हाला वरती दिसलं असेल त्या स्क्रीनवर प्लसची साईन आली. त्यानंतर आपलं गणितातला दुसरा भाग म्हणजे 7, त्या 7वर मी कर्सर नेला. 7वर कर्सर नेल्यानंतर पुन्हा ते 7 हे बटन दाबण्याकरता मी लेफ्ट क्लिक बटन केलं, दाबलं. त्याच्यानंतर = ची साईन आहे त्याच्यावर मी कर्सर नेला, ॲरो नेला आणि पुन्हा = ची साईन दाबली, तर मला आता 16 हे उत्तर आलं, राईट. सो दिस इज हाऊ यू नीड टू ऑपरेट कॅल्क्युलेटर. पण कॅल्क्युलेटर ऑपरेट करताना आपण मेन आपला उद्देश जो आहे तो म्हणजे माऊस कसा ऑपरेट करायचा ते आपण आत्ता शिकलेलो आहे. पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून सांगतो, हा टचपॅड आहे, यानी तो तुमचं कर्सर हालतो. पण नुसतं कर्सर हलवल्याने काही होत नाही, फायनल जी ॲक्शन असते ती तुम्हाला लेफ्ट माऊस बटन जे आहे ते दाबून होते. याच्यात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे जे लेफ्ट माऊस बटन आहे तेच आपण 99% वेळा वापरणार आहोत.
हे जे राईट माऊस बटन आहे ते आपण क्वचित वापरणार आहोत. ते कसं वापरायचं ते पुढच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी दाखवीन. पण तोपर्यंत तुम्ही एक लक्षात ठेवा की हे जे राईट माऊस बटन आहे त्याला क्लिक करायचं नाही. जेव्हा केव्हा क्लिक करायची वेळ असेल तेव्हा तुम्ही लेफ्ट माऊस बटनवर क्लिक करायचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला शिकण्याची जेव्हा आपली वेळ असते तेव्हा हे जे टचपॅड आहे याच्यावर प्रेशर द्यायचं नाही. म्हणजे कसं तुम्ही हे याला ठक 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 आपण जे करतोय ना असं नाही करायचं. अगदी लाईटली याला आपण याच्यावरनं बोट फिरवायचं आहे. नंतर आपण असं लक्षात येईल आपल्या काही दिवसांनी आपोआपच की आपण या माऊसवर या टचपॅडवर जेव्हा आपण थोडंसं प्रेशर देतो ना तेव्हा त्याचा ती जी ॲक्शन असते ती लेफ्ट माऊस बटन क्लिक केल्यासारखी होते. पण सुरुवातीला आपल्या हातनं चुकून तसं होऊ नये म्हणून आपण टचपॅडवर लाईटली हात फिरवणार आहोत. तोपर्यंत आपण त्याच्यावर प्रेशर देऊन क्लिकचा जो उपयोग आहे तसा उपयोग आपण त्याचा करणार नाही आहोत. थँक्यू.